मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मॅथ्स पार्ट 1 चा थर्ड चॅप्टर अर्थमेटिक प्रोग्रेशन पाहणार आहोत। याचा आपण या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन करूया आणि या चॅप्टर मध्ये आपण काय काय शिकणार आहोत तर या ठिकाणी पहा, सिक्वेन्स ही बेसिक कन्सेप्ट्स या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचे आहे। त्यानंतर अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, त्यानंतर त्याची डेफिनेशन आणि त्यावरील उदाहरणे, nth टर्म ऑफ एन एपी म्हणजे अर्थमेटिक प्रोग्रेशन मधलं nth टर्म, स्पेसिफिक ऑर्डरचं टर्म आपल्याला फाइंड कसं करायचं तेही आपण या चॅप्टर मध्ये पाहणार आहोत। आणि सम ऑफ nth टर्म्स ऑफ एन अर्थमेटिक प्रोग्रेशन म्हणजे एपी मधील फर्स्ट n टर्मची सम म्हणजे त्याची बेरीज काढायला आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे। तर असा एकंदरीत या चॅप्टरचा पूर्ण अभ्यास आपल्याला करायचा आहे। तर इथं अर्थमेटिक प्रोग्रेशन हा जो चॅप्टर आहे स्टार्ट होतो इथं सिक्वेन्स पासून। पहा या ठिकाणी पण सिक्वेन्सच्या अगोदर आपण थोडंसं चर्चा करूया। निसर्गामध्ये तुम्हाला अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळेल ज्या ठिकाणी ठराविक क्रम आणि ठराविक असा नियम वापरलेला असतो। जसं की पहा, सूर्यफूल जर तुम्ही पाहिलं असेल तर सूर्यफुलामध्ये असलेले दाणे अतिशय त्याची जी रचना आहे अतिशय सुंदर अशी रचना आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर चिंचाच्या झाडाची पानं जर तुम्ही पाहिली असतील तर त्यांची देखील रचना अतिशय सुंदर असते आणि ठराविक क्रमाने केलेली असते। आणि त्यानंतर क्रिसमसचं झाडाची पाने वगैरे जर आपण पाहिली तर ती आपल्याला अतिशय छान पाहायला मिळतात। अननसावर असणारे जे डोळे असतात ते सुद्धा त्यांची रचना अतिशय सुंदर दिलेली असते। तर निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांमध्ये असणारी जी रचना आहे अतिशय सुंदर असते, त्यामध्ये ठराविक नियम वापरलेला आहे, ठराविक क्रम देखील तिथं आपल्याला पाहायला मिळतो। तर मॅथ्स मध्ये देखील त्याच पद्धतीनं आपल्याला अशा बऱ्याच म्हणजे अरेंजमेंट पाहायला मिळतील ज्यामध्ये ठराविक नियम आणि ठराविक क्रम यांचा संबंध आपल्याला दिलेला असतो आणि त्यावरच आधारित ही जी आहे सिक्वेन्स ही बेसिक कन्सेप्ट्स आहे। तर सिक्वेन्सची आपण डेफिनेशन या ठिकाणी सुरुवातीला करूया। अ सिक्वेन्स इज अ कलेक्शन or list of numbers arranged in a definite order according to some definite rule। तर या ठिकाणी जी आपण डेफिनेशन घेतलेली आहे हिला जर विचारात घेतलं तर सिक्वेन्स म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल। अ सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑफ नंबर्स। सिक्वेन्स म्हणजे काय, कलेक्शन ऑफ नंबर्स म्हणजे संख्यांचा समूह आहे। इथं जी उदाहरणं दिसत आहे तुम्हाला हे देखील संख्यांचे समूह आहेत। आणि मग कशा प्रकारच्या संख्यांचा समूह, सर्वच प्रकारच्या जर संख्या इथं या ठिकाणी जर घेतल्या, उदाहरणार्थ पहा 1 3, त्यानंतर मी घेतलं 10 -20 7/5। तर या पद्धतीत जर मी कलेक्शन ऑफ नंबर जर लिहित गेलो तर हा कलेक्शन ऑफ नंबर म्हणजे हा संख्यांचा समूह सिक्वेन्स होणार नाही। हा का सिक्वेन्स होणार नाही तर हा दिलेली डेफिनेशन पूर्ण करणारा नाहीये। तर डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय, अ सिक्वेन्स इज अ कलेक्शन ऑर लिस्ट ऑफ नंबर्स, अशा प्रकारचा संख्यांचा समूह की ज्यामध्ये अरेंज्ड इन अ डेफिनेट ऑर्डर, की जो संख्यांचा समूह ठराविक क्रमाने संख्या लिहून लिहिलेला असतो आणि अकॉर्डिंग टू सम डेफिनेट रूल, आणि त्यामध्ये ठराविक असा नियमही त्या ठिकाणी वापरलेला असतो। तर अशाच संख्यांचा समूह हा सिक्वेन्स होऊ शकतो, अन्यथा होणार नाही। तर या ठिकाणी आपण काही उदाहरणं इथे घेतलेले आहेत।
1 4 7 10. या ठिकाणी जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर इथं पहा 1 फर्स्ट नंबर आहे, यामध्ये 3 ऍड केले तर आपल्याला सेकंड नंबर 4 मिळते, यात 4 मध्ये पुन्हा 3 ऍड केले तर 7 मिळते, 7 मध्ये 3 ऍड केल्यास 10 मिळते, 10 मध्ये 3 ऍड केले तर आपल्याला पुढचं टर्म मिळणार आहे, मग त्यात परत 3 ऍड केले त्या पुढचं टर्म मिळणार आहे. आणि या पद्धतीनं आपण इथं ठराविक नियम आणि ठराविक क्रम वापरलेला आहे, म्हणून हे फर्स्ट एक्झाम्पल जे आहे हे सिक्वेन्स होईल. तर हे सिक्वेन्स होऊ शकतं. त्यानंतर सेकंड नंबर मध्ये पहा, सेकंड जे एक्झाम्पल आपण घेतलंय 5 5 5 5. तर यामध्ये काय होत आहे, इथं फर्स्ट नंबर 5 घेतले आपण आणि यामध्ये जर 0 ऍड केले, आता प्रत्येक टर्म मध्ये आपण जर 0 ऍड केले तर आपल्याला नेक्स्ट टर्म पुन्हा प्रत्येक वेळेस 5 मिळणार आहे. आणि म्हणून याच पद्धतीने आपल्याला 0 ऍड करत जर राहिलो तर अशा पद्धतीने आपल्याला असंख्य टर्म्स या ठिकाणी मिळतील आणि हा संख्यांचा म्हणजे समूह तयार होईल, ज्याला आपण कलेक्शन ऑफ नंबर्स म्हणू शकतो. आणि म्हणून इथं आपल्याला पुन्हा 2 गोष्टी पाहायला मिळतील, म्हणजे या कलेक्शन ऑफ द नंबर मध्ये डेफिनेट ऑर्डर आणि डेफिनेट रूल इथं यूज केलेला आहे आणि म्हणून हा कलेक्शन ऑफ नंबर सुद्धा सिक्वेन्स आहे. सेकंड. थर्ड नंबर मध्ये पहा 4 8 12 16. इथं जर ऑब्झर्वेशन केलं तर 4 फर्स्ट टर्म, 4 प्लस 4 म्हणजे 8 सेकंड टर्म, 8 प्लस 4 म्हणजे 12 थर्ड टर्म, 12 प्लस 4 म्हणजे 16, 16 प्लस 4 म्हणजे 20. आणि या पद्धतीने आपल्याला कलेक्शन ऑफ नंबर्स मिळत राहील. तर इट इज ऑल्सो सिक्वेन्स, हा पण सिक्वेन्स होऊ शकतो. त्यानंतर इथं 1 4 9 16. तर इथं या ठिकाणी काय आहे, इथं ऍड करून मिळणार नाही आपल्याला. ऍड करून मिळत नाही म्हणजे काय होतंय पहा, फर्स्ट नंबर 1 आहे त्यामध्ये 3 ऍड केले म्हणजे 4 मिळेल, त्यात परत 3 ऍड केले तर 7 होईल, इथं 9 दिलेलं आहे. तर मग या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी जी म्हणजे अरेंजमेंट केलेली आहे, इथं जो रूल आहे तो रूल बदललेला आहे. आणि रूल काय आहे तर इथं पहा 1 इज द स्क्वेअर ऑफ 1, 4 इज द स्क्वेअर ऑफ 2, देन स्क्वेअर ऑफ 3. म्हणजे ज्या नॅचरल नंबर आहे 1 2 3 या सर्व नॅचरल नंबर्सचे स्क्वेअर जर आपण ऑर्डरनं घेतले, एका नंतर एक जर घेतले तर या पद्धतीनं नंबर ऑफ सेट आपल्याला मिळणार आहे किंवा कलेक्शन ऑफ नंबर्स आपल्याला मिळणार आहे. आणि इथं 2 गोष्टी मग यूज केल्या आहेत का हे तुम्हाला पाहायचंय. फक्त कलेक्शन ऑफ नंबर्स झाल्या म्हणजे सिक्वेन्स झाल्या असं होणार नाही. तर आपल्याला 2 नियम इथं वापरून पाहायचे आहेत. इथली जी अरेंजमेंट आहे एका ठराविक नियमानुसार आहे का, तर इथं नियम बघा, 1 नंतर 2 आले, 2 नंतर 3 म्हणजे 1 1 न नंबर वाढत चालते बेसमध्ये. आणि इंडेक्स प्रत्येक वेळेस 2 म्हणजे स्क्वेअर आहे. आणि म्हणून इथं आपण ठराविक नियम आणि ठराविक क्रम वापरलेला आहे आणि म्हणून हे उदाहरण सुद्धा सिक्वेन्स आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर 5th नंबर मध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 1 8 27 64. या ठिकाणी जर व्यवस्थित लक्षात घेतलं तर इथं पुन्हा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करून नेक्स्ट टर्म आपल्याला मिळत नाही. तर 1 is the cube of 1, 8 is the cube of 2, 27 is the cube of 3, 64 is the cube of 4 and so on. या पद्धतीने आपल्याला क्यूब दिलेले आहेत, म्हणजे नॅचरल नंबर्सचे क्यूब या ठिकाणी दिलेले आहेत. आणि मग नॅचरल नंबर्सचे क्यूबचा जो सेट आहे मग तो डेफिनेट ऑर्डर अकॉर्डिंग टू सम डेफिनेट रूल नुसार या ठिकाणी आला आहे. आणि म्हणून या कलेक्शन ऑफ नंबरला आपण सिक्वेन्स म्हणू शकतो.
त्यानंतर अजून 1-2 उदाहरणं या ठिकाणी घेऊया आणि नंतर आपण पुढचा भाग पाहू. तर इथं पहा, जर फर्स्ट टर्म आपण घेतलं 2 4 8 16 32 64 अँड सो ऑन, या पद्धतीनं कलेक्शन ऑफ नंबर म्हणजे संख्यांचा समूह आपण या ठिकाणी घेतलेला आहे. तर या संख्यांच्या समूहाला आपण सिक्वेन्स म्हणू शकतो का? तर या ठिकाणी पहा, आपल्याला यामध्ये सिक्वेन्स आहे का नाही हे कसं लक्षात येणार? तर हे 2 नियम, डेफिनेट ऑर्डर अकॉर्डिंग टू सम डेफिनेट रूल, म्हणजे एक ठराविक क्रम आणि ठराविक नियम, या 2 गोष्टी तुम्हाला पाहायच्या. तर या ठिकाणी पहा 2 4 8, तर 2 मध्ये 2 ऍड केले म्हणजे 4, तर मग 4 मध्ये 4 ऍड केले म्हणजे 8, 8 म्हणजे 8 मध्ये 8 जर आपण ऍड केले तर 16. म्हणजे लक्षात घ्या, इथं अशाही पद्धतीनं होईल किंवा दुसरी पद्धत असं म्हणता येईल, फर्स्ट टर्म आपण इथं 2 घेतलाय, 2 ला आपण 2 न मल्टिप्लाय केलं की 4, 4 ला परत 2 न मल्टिप्लाय करा तर 8, 8 ला 2 न मल्टिप्लाय केलं 16, 16 ला 2 न मल्टिप्लाय केलं 32, आणि अशा पद्धतीनं प्रत्येक टर्मला जर आपण 2 न मल्टिप्लाय करत राहिलो तर नेक्स्ट टर्म आपल्याला मिळणार आहे. आणि इथली जी अरेंजमेंट आहे ती डेफिनेट ऑर्डर अकॉर्डिंग टू डेफिनेट रूल अशी आलेली आहे, आणि म्हणून हे एक्झाम्पल देखील सिक्वेन्स आहे असं म्हणता येईल. त्यानंतर इथं पहा -7 7.3 5 9 10 12 अँड सो ऑन. तर या पद्धतीने आपण सेट ऑफ द नंबर्स किंवा कलेक्शन ऑफ द नंबर्स घेतलेला आहे. तर या कलेक्शन ऑफ द नंबर्स मध्ये जी अरेंजमेंट केली आपण, तिथं डेफिनेट ऑर्डर आपल्याला पाहायला मिळत नाही, एक ठराविक क्रम इथं पाहायला मिळत नाहीये, आणि इथं ठराविक नियम सुद्धा नाहीये. फर्स्ट नंबर निगेटिव्ह आली, सेकंड नंबर डेसिमल फ्रॅक्शन आहे, थर्ड नंबर पॉझिटिव्ह आहे, मग पुन्हा वाढत चालल्यात. अशा पद्धतीनं इथं आपल्याला कोणताही रूल किंवा ऑर्डर व्यवस्थित पाहायला मिळत नाही, आणि म्हणून हे जे उदाहरण आहे हे सिक्वेन्स होणार नाही. तर मग विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल सिक्वेन्स म्हणजे काय. तर सिक्वेन्स म्हणजे कलेक्शन ऑफ नंबर्स. लक्षात ठेवायचंय, कलेक्शन ऑफ नंबर्स म्हणजे संख्यांचा समूह. आणि कशा प्रकारच्या संख्यांचा समूह? अशा संख्यांचा समूह की ज्यांची मांडणी ठराविक नियम आणि ठराविक क्रमानेच केलेली असते, अशांनाच आपण सिक्वेन्स म्हणतो. अन्यथा नुसत्या संख्यांच्या समूहाला आपण सिक्वेन्स म्हणणार नाही, हे लक्षात ठेवायचंय. आणि त्यानंतर आता इथं सिक्वेन्स जर असेल तर सिक्वेन्सच्या टर्म्सला आपण या पद्धतीनं रिप्रेझेंट करत असतो. तर इथं पहा 1 ही पहिली जी संख्या आहे याला आपण फर्स्ट टर्म ऑफ द सिक्वेन्स म्हणतो. 4 इज द सेकंड टर्म ऑफ द सिक्वेन्स, 7 इज द थर्ड टर्म, 10 इज द फोर्थ टर्म. तर या ठिकाणी ही टर्म्स आहेत म्हणजे पद आहेत, आणि म्हणून त्याला आपण टी ने रिप्रेझेंट करतो. मग फर्स्ट टर्म असेल तर T1, सेकंड टर्म T2, थर्ड टर्म T3 आणि फोर्थ टर्म T4. लास्ट मध्ये जे एक्झाम्पल आपण घेतलंय यासाठीचे टर्म्स इथं आपण रिप्रेझेंट केलेत. T1, T2, T3, T4 आर द टर्म्स ऑफ द गिवन सिक्वेन्सेस. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला, टर्म्स ऑफ सिक्वेन्सला आपण या पद्धतीनं रिप्रेझेंट करत असतो. त्यानंतर लेट अस फाइंड द रिलेशन इन दिस सिक्वेन्सेस, लेट अस अंडरस्टँड द थ्रू बिहाइंड इट. या ठिकाणी ज्या आपल्याला पुन्हा सिक्वेन्सेस आपण या ठिकाणी घेतलेले आहेत यांच्यातलं रिलेशन पुन्हा एकदा समजावून घ्यायचंय,
आणि ज्यामुळे तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे काय हे चांगलं पुन्हा लक्षात येईल. तर या ठिकाणी पहा, पेन जरा व्यवस्थित या ठिकाणी चालेल. हा ओके. तर पहा, फर्स्ट नंबर आपल्याला दिलेली आहे 1, तर ती 1 घेतली आणि त्यामध्ये +3 केला. 1 + 3 मीन्स झाली 4. मग सेकंड नंबर +3 इक्वल टू 7. 7 + 3 इक्वल टू 10. 10 + 3 इक्वल टू, इथं आपल्याला लिहायचं आता 13. इथं काय लिहायचंय 13. 13 + 3 इथं काय लिहायला पाहिजे आता, तर 13 + 3 इक्वल टू, इथं आपण 10 दिले. 13 + 3 इज इक्वल टू 16. आणि या पद्धतीनं आपल्याला जी सिक्वेन्स मिळाली आहे तर ती सिक्वेन्स आहे 1 4 7 10 13 16. म्हणजेच काय, आपल्याला जी सिक्वेन्स मिळते तर या सिक्वेन्स मधलं प्रत्येक टर्म आपल्याला आधीच्या टर्म मध्ये 3 ऍड करून मिळतं आहे. इथं सुद्धा ठराविक नियम आणि ठराविक क्रम वापरलेला आहे, म्हणून हे जी कलेक्शन ऑफ द नंबर्स आपल्याला दिलाय हा सिक्वेन्स होईल. त्यानंतर सेकंड नंबर आपण या ठिकाणी घेऊया. इथं पहा 6. मग 6 + 6 मीन्स 12. 12 + 6 इक्वल टू 18. 18 + 6 24. 24 + 6 30. इथं 30 + 24 + 6 इथं आपल्याला 24 + 6 लिहावं लागेल. 24 + 6 आणि वरती येईल 30. तर इथं 30 आणि इथं 30 + 6 इक्वल टू 36. या पद्धतीनं आपल्याला ही सिक्वेन्स 30 + 6 36. ओके. तर 6 12 18 24 30 36 इज द सेकंड सिक्वेन्स. यामधलं रिलेशन जर आपण बघितलं तर वी गेट नेक्स्ट टर्म ऍडिंग 6 इन द प्रिव्हियस और प्रिसेंडिंग टर्म. म्हणजे आपल्याला पुढचं जे टर्म आहे आधीच्या टर्म मध्ये 6 ऍड करून मिळत असतं, हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर इथं पहा, या पद्धतीनं प्रत्येक टर्म मध्ये इथं आता 0 ऍड केलं आणि प्रत्येक वेळेस मग काय होत राहील, आपल्याला सिक्वेन्सचं जे टर्म आहे ते 3च मिळत राहणार आहे प्रत्येक वेळेस. तर इथं परत 3 + 0 इक्वल टू 3. आणि या पद्धतीनं इथं हे एक लक्षात घ्यायचंय, कोणत्याही सिक्वेन्स मध्ये सेम टर्म सुद्धा असू शकतात. त्यानंतर हे 4 4 × 4 म्हणजे 16 16 × 4 64 64 × 4 256 आणि 256 × 4 म्हणजे 1024 आणि 1024 × 4 4096. तर या पद्धतीने आपल्याला इथं टर्म्स मिळतील. त्यानंतर आपल्याला पुढं 5th जी एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलाय, इथं पहा -1 + -0.5 इज इक्वल टू -1.5. या दोन्ही नंबर निगेटिव्ह असल्यामुळे यांची ऍडिशन झालेली आहे आणि -1.5 इथं आलाय. -1.5 + -0.5 इज इक्वल टू -2. अशा पद्धतीनं प्रत्येक टर्म मध्ये निगेटिव्ह
0.5 आपण प्रत्येक वेळेस ऍड करत गेलो आणि मग त्यांची ऍडिशन आपल्याला मिळत गेलेली आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला इथं -3.0 आपल्याला मिळेल. तर आणि लास्ट जे एक्झाम्पल आहे 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब हे देखील आपल्याला प्रत्येक नॅचरल नंबर्सचा क्यूब लिहून हे सिक्वेन्स मिळणार आहे. तर सिक्वेन्सची डेफिनेशन आता या ठिकाणी लक्षात ठेवा. चॅप्टर सुरू झाला की त्याच्या ज्या बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या एकदम क्लिअर आणि व्यवस्थित समजल्या पाहिजे, म्हणजे तो पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजत असतो. तर या ठिकाणी बेसिक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सिक्वेन्स मीन्स कलेक्शन ऑफ अ नंबर और लिस्ट ऑफ अ नंबर arranged by the definite order according to some definite rule. म्हणजे सिक्वेन्स म्हणजे संख्यांचा असा समूह की जो ठराविक नियम आणि ठराविक क्रमाने मांडणी केलेला असतो. त्यानंतर आपल्याला पुढचा जो प्रकार आहे टाइप्स ऑफ द सिक्वेन्स हा बघायचा आहे. देयर आर 2 टाइप्स ऑफ द सिक्वेन्स. सिक्वेन्सचे एकूण किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. देयर आर 2 टाइप्स ऑफ द सिक्वेन्स. नंबर 1 फायनाइट सिक्वेन्स अँड इनफायनाइट सिक्वेन्स. फायनाइट सिक्वेन्सचा आपण जर एक्झाम्पल या ठिकाणी घेतलं, फायनाइट सिक्वेन्स म्हणजे काय? तर समजा इथं सिक्वेन्स आपण घेतलेली आहे 2 4 6 8 10 12 नंतर परत पुढे येईल 14 आणि या पद्धतीनं जर आपल्याला इथं सिक्वेन्स जर आपण घेतली अशा पद्धतीनं आणि इथं लास्टला आपण घेतलाय 20, तर मग इथं काय लास्ट टर्म आपण सिक्वेन्सचं लिहिलेलं आहे. लास्ट टर्म दिलेलं आहे म्हणजे ही सिक्वेन्स फायनाइट झाली. आणि त्यानंतर जर समजा आपण सिक्वेन्स अशी घेतली आहे 1 4 7 10 13 आणि कॉमा देऊन पुन्हा डॅश डॅश आपल्याला दिलेलं आहे. या ठिकाणी इथं लास्ट टर्म आपल्याला दिलेलं नाहीये आणि लास्ट टर्म नाहीये याचा अर्थ ही जी सिक्वेन्स आहे याला आपण इनफायनाइट सिक्वेन्स असं म्हणणार आहोत. मग आपण फायनाइट सिक्वेन्स म्हणजे काय? तर सिक्वेन्स इन विच द टर्म्स आर काउंटेबल और if we write the all terms then the list is stop at any fixed number, then the sequence is called a finite sequence. And second type infinite sequence means the sequence in which all terms is uncountable or unreadable, then the sequence is called infinite sequence. आणि इनफायनाइट सिक्वेन्सचं जर उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर नॅचरल नंबर्सचा सेट घ्या, होल नंबर्सचा सेट घ्या, इंटिजर्सचा सेट घ्या. तर हे सगळे उदाहरणं म्हणजे काय होईल? आपल्याला इनफायनाइट सिक्वेन्सची उदाहरणं आहेत असं या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे प्रोग्रेशन. तर प्रोग्रेशन आपण या ठिकाणी समजावून घेऊया. सिक्वेन्स जर तुमच्या लक्षात आली असेल तर एवढंच लक्षात ठेवायचंय, सिक्वेन्स म्हणजे जास्त काय अवघड काहीच नाहीये. कलेक्शन ऑफ द नंबर्स म्हणजे संख्यांचा समूह. कलेक्शन ऑफ द नंबर्स एवढंच फक्त लक्षात ठेवा आणि मग पुढे नंतर फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. सिक्वेन्स मीन्स कलेक्शन ऑफ द नंबर्स अकॉर्डिंग टू definite order. Sequence means collection of the number arranged by the definite order according to some definite rule. झालं. तर या ठिकाणी सिक्वेन्स म्हणजे काय हे आपण पाहिल्यानंतर आता पुढचा भाग आहे प्रोग्रेशन आणि यावरच हा आपल्याला पूर्ण चॅप्टर दिलेला आहे आणि म्हणून प्रोग्रेशन ही व्यवस्थित आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर आपण पाहूया. अ प्रोग्रेशन is a special type of sequence in which the relationship between any 2 consecutive terms is the same. आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला सिक्वेन्स कळालं तरच प्रोग्रेशन कळणार आहे.
आणि प्रोग्रेशन कळालं तरच तुम्हाला अर्थमेटिक प्रोग्रेशन कळणार आहे. तर हा एक क्रम आहे आणि या क्रमानं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर प्रोग्रेशन म्हणजे काय हे आपल्याला स्टार्टला इथं सांगितलंय. प्रोग्रेशन इज अ स्पेशल टाइप ऑफ अ सिक्वेन्स. प्रोग्रेशन म्हणजे सिक्वेन्सचा एक स्पेशल टाइप आहे, विशिष्ट असा प्रकार आहे. इथंच आपल्या लक्षात येत आहे की ऑल सिक्वेन्सेस आर नॉट द गिवन प्रोग्रेशन. म्हणजे काय, जेवढ्या काही सिक्वेन्स आपल्याला दिलेल्या असतील त्या याचाच अर्थ निघतो म्हणजे प्रोग्रेशन इज अ स्पेशल टाइप ऑफ अ सिक्वेन्स. या वाक्याचा अर्थ असा होईल की आपल्याला सिक्वेन्सचे जेवढे काही उदाहरणं दिले ते सर्वच्या सर्व उदाहरणं प्रोग्रेशन होऊ शकणार नाहीत, तर त्यामधील काहीच उदाहरणं हे प्रोग्रेशन होऊ शकतील. तर मग या ठिकाणी लक्षात घ्या, या उदाहरणाला आपण असं समजावून घेऊया. पहा, आता आपण भारतीय आहोत बरोबर, आणि भारतीय आहोत परंतु आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहतो आणि म्हणून आपण उत्तर प्रदेशचे रहिवासी होऊ शकत नाही, किंवा आपण गुजरातचे रहिवासी होऊ शकत नाही, किंवा आपण मध्य प्रदेशचे रहिवासी नाही आहेत, तर आपण भारतीय आहोत. आता ते सर्व सुद्धा भारतीय आहेत, गुजराती सुद्धा भारतीय आहे, मध्य प्रदेशचे रहिवासी देखील भारतीय आहेत, यूपी मधील रहिवासी सुद्धा भारतीय आहेत, आपण देखील भारतीय आहोत. पण आपण भारतीय असलो तरी आपण गुजराती नाहीये, आपण मध्य प्रदेशचे रहिवासी नाहीये, आपण यूपीचे रहिवासी नाहीये. तर आपण एक ठराविक, आपण स्पेशल टाइप मध्ये राहतोय, महाराष्ट्रामध्ये राहतो, म्हणून आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, अ प्रोग्रेशन इज अ स्पेशल टाइप ऑफ द सिक्वेन्स. म्हणजे पहा, जसं आता किंवा बिहार मधला एखादा व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी होऊ शकत नाही जरी तो भारतीय असला तरी. त्या पद्धतीमध्ये काही निवडक जे उदाहरणं आहेत सिक्वेन्सचे तेच प्रोग्रेशन होऊ शकतात. हा, तर या ठिकाणी पहा, इन विच रिलेशनशिप, हा, आणि ते निवडक जे उदाहरणं आहेत ते निवडक उदाहरणं म्हणजे कोणते, तर ते आपल्याला पुढे सांगितलंय. हा, असे सिक्वेन्सचे उदाहरणं की ज्यामध्ये in which relationship between any two consecutive terms is the same. सिक्वेन्सचे असे उदाहरणं हे प्रोग्रेशन आहेत की ज्यांच्या मधील दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा अर्थ येणारे क्रमागत पदे, एकानंतर येणारे एक पद जास्त, एकानंतर एक येणारं पद, पाठोपाठ येणारं पद, क्रमागत येणारे पदे, सलग येणारी पदे, अशांना आपण कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असं म्हणतो. तर मग अशा सिक्वेन्स या प्रोग्रेशन होऊ शकतात की ज्यामधील कोणतेही दोन टर्म्स आपण घेतले, कोणतेही, सुरुवातीचेच आहे असं नाही. इथं पहा 6, 11, 16, 24 ही सिक्वेन्स आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आणि मग 6 मध्ये आपण 5 ऍड केले तर 11, यामध्ये 5 ऍड केले 16, यामध्ये 5 ऍड केले 21, पुढे 5 ऍड केले 26, या पद्धतीने टर्म्स आपल्याला मिळत राहतील. तर इथं आपण फर्स्ट जे 2 टर्म्स आहे यांच्यातला डिफरन्स बघूया. यांच्यातला डिफरन्स काढताना आपल्याला सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म 11 मधून 6 मायनस करावं लागेल. तर प्रत्येक वेळेस आपल्याला इथं पहा 11 मायनस 6 इक्वल टू 5. कॉमन डिफरन्स काय मिळाला आपल्याला, 5 मिळालेला आहे. त्यानंतर आपण सेकंड आणि थर्ड टर्म जे आहे 16 मायनस 11 असं करून बघूया. 16 मायनस 11 असं जरी केलं तरी 16 मधून 11 मायनस केलं म्हणजे थर्ड टर्म मधून सेकंड मायनस केलं तरी आपल्याला इथं कॉन्स्टंट नंबर 5 मिळाली आहे. मग पुन्हा 21 मधून 16 मायनस करा, 21 मायनस 16 इक्वल टू ऑल्सो 5. means the relationship between any two consecutive term in the given sequence is the same. म्हणजे या दिलेल्या सिक्वेन्स मध्ये कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधील जे रिलेशन आहे, जो संबंध आहे, जो डिफरन्स आहे तो सेम आहे. आणि म्हणून या ठिकाणी या सिक्वेन्सला आपण आता या ठिकाणी प्रोग्रेशन म्हणू शकतो, लक्षात ठेवायचं.
तर रिलेशनशिप बिटवीन एनी टू कन्झिक्युटिव्ह टर्म इज द सेम. याचा अर्थ काय की कोणत्याही दोन टर्म्स मधील डिफरन्स जर समजा म्हणजे रिलेशनशिप चा अर्थ एक तर तिथं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन या चार क्रियांपैकी कोणत्याही एक क्रिया जर त्यांच्यामध्ये त्या कन्झिक्युटिव्ह टर्म्स मध्ये दोन्ही सेम निघाली तर ते उदाहरण ती सिक्वेन्स प्रोग्रेशन होऊ शकते. लक्षात ठेवायचे. मग या ठिकाणी पहा, इच टर्म इज ऑब्टेंडेड बाय ऍडिंग 5 टू द प्रिसेंडिंग टर्म. लक्षात घ्या, आधीच्या टर्म मध्ये 5 ऍड करून आपल्याला पुढचं प्रत्येक टर्म मिळतंय किंवा पुढच्या प्रत्येक टर्म मधून आधीचं टर्म मायनस केले की आपल्याला कॉन्स्टंट नंबर 5 मिळते आणि म्हणून द गिवन सिक्वेन्स इज द प्रोग्रेशन. हे प्रोग्रेशन आहे. त्यानंतर आता पुढचा भाग 2, 6, 18, 24. तर 2, 6, 18, 54 2, 6, 18, 54 ही दिलेली जे सिक्वेन्स आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर इथं ऍडिशन, सबट्रॅक्शन जर करून बघितलं, आता 6 मधून 2 मायनस केले तर 4 राहिले, 18 मधून 6 मायनस केले 12 राहिले, 54 मधून 18 मायनस केले तर मग पुन्हा अजून वेगळी नंबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनं कॉन्स्टंट टर्म आपल्याला डिफरन्स काढल्यानंतर मिळणार नाहीये. तर इथं रिलेशनशिप आपल्याला वेगळ्या दृष्टीनं पाहावं लागेल. 2 ला जर आपण समजा 3 न मल्टिप्लाय केलं, 2 मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 6. फर्स्ट टर्म आपण 2 घेतलं, याला 3 न मल्टिप्लाय केलं 6, 6 ला 3 न मल्टिप्लाय केलं 18, त्याला 3 न मल्टिप्लाय केलं 54 आणि या पद्धतीने आपल्याला टर्म्स मिळत जाणार आहेत. आणि म्हणून ही जी सिक्वेन्स आहे इज द ऑल्सो प्रोग्रेशन. किंवा आपल्याला असंही उलट मानता येईल, 54 ला जर आपण 18 न डिवाइड केलं तर आन्सर येईल 3. त्यानंतर 18 ला जर आपण 6 न डिवाइड केलं तर पुन्हा 3. 6 ला जर आपण 2 न डिवाइड केलं तर पुन्हा 3. म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला कॉन्स्टंट नंबर 3 मिळते आणि म्हणून ही जी सिक्वेन्स आहे या सिक्वेन्सला आपण प्रोग्रेशन म्हणू शकतो. हे लक्षात घ्यायचंय. या ठिकाणी पहा, नोट आपल्याला दिलेली आहे. इथं जसं सांगितल्या पद्धतीत इच टर्म इज ऑब्टेन्ड बाय द मल्टिप्लाइंग 3 टू द प्रिसेंडिंग टर्म्स. तर या ठिकाणी काय, या सिक्वेन्स मधलं प्रत्येक टर्म आधीच्या टर्मला 3 न मल्टिप्लाय करून आपल्याला मिळत आहे. आणि त्यानंतर नोट जो आपल्याला या ठिकाणी आपण दिलेली आहे ती पहा, ऑल प्रोग्रेशन्स आर सिक्वेन्सेस बट ऑल सिक्वेन्सेस आर नॉट प्रोग्रेशन्स. हे लक्षात ठेवा. जसं की सगळे आपल्या देशातील सगळे जे रहिवासी आहेत ते भारतीय आहेत किंवा महाराष्ट्रातले संपूर्ण रहिवासी हे भारतीय आहेत, परंतु महाराष्ट्राचे सर्वच्या सर्व रहिवासी हे गुजराती होऊ शकत नाही. त्या पद्धतीनं ऑल प्रोग्रेशन्स आर सिक्वेन्सेस, सगळ्या जेवढ्या काही प्रोग्रेशन चे उदाहरण आपण घेणार आहोत ते सगळे प्रोग्रेशन हे काय आहे, सिक्वेन्स आहे. पण सगळ्या सिक्वेन्स या प्रोग्रेशन होणार नाही. म्हणजे सिक्वेन्स आणि प्रोग्रेशन यांच्यामधलं सेट रिलेशन जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर सिक्वेन्स इज द युनिव्हर्सल सेट आहे आणि प्रोग्रेशन हा त्याचा सबसेट आहे. म्हणजे या सिक्वेन्सच्या सेटमध्ये जास्त एलिमेंट्स असणार आहेत आणि प्रोग्रेशन्सच्या सेटमध्ये कमी एलिमेंट्स असणार आहेत. याच्यातले काहीच याच्यात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्या पद्धतीनं आपण टाइप्स ऑफ सिक्वेन्स पाहिलं त्याच पद्धतीनं आता आपल्याला टाइप्स ऑफ प्रोग्रेशन्स पाहायचे आहेत. जसं की सिक्वेन्सचे टाइप झाले फायनाइट सिक्वेन्स अँड इनफायनाइट सिक्वेन्स, त्या पद्धतीनं प्रोग्रेशन साठी इथं 3 टाइप आपण पाहणार आहोत. अर्थमेटिक प्रोग्रेशन, जो ज्या नावानं आपल्याला हा चॅप्टर दिलेला आहे तो फर्स्ट टाइप ऑफ द प्रोग्रेशन अर्थमेटिक प्रोग्रेशन. सेकंड टाइप इज द जॉमेट्रिक प्रोग्रेशन and third
टाइप इज द हार्मोनिक प्रोग्रेशन. पण आपल्याला या चॅप्टर मध्ये फक्त फर्स्ट जो पार्ट दिलेला आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन याच्या संदर्भामध्येच आपल्याला स्टडी करायचा आहे, लक्षात ठेवा. आणि मी सांगितल्या पद्धतीत जर तुम्हाला सिक्वेन्स कळालं तर प्रोग्रेशन समजणार, प्रोग्रेशन समजलं तर अरिथमेटिक प्रोग्रेशन समजणार. तर सिक्वेन्स कळायला काही अवघड आहे का? अजिबात नाही. कारण सिक्वेन्स मीन्स काय? कलेक्शन ऑफ द नंबर्स. पण कसा? अरेंज्ड बाय द डेफिनेट ऑर्डर अकॉर्डिंग टू सम डेफिनेट रूल. म्हणजे अशा प्रकारचा संख्यांचा समूह की जो ठराविक नियमाने ठराविक क्रमाने मांडणी केलेला असतो त्याला आपण सिक्वेन्स म्हणणार. आणि प्रोग्रेशन्स मीन्स स्पेशल टाइप ऑफ द सिक्वेन्स इन विच रिलेशनशिप बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स इज द सेम. प्रोग्रेशन म्हणजे अशा प्रकारची सिक्वेन्स की ज्या सिक्वेन्स मधील कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधलं रिलेशन्स म्हणजे त्यामधील ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन जर सेम आली तर ते प्रोग्रेशन होऊ शकेल. आणि त्यानंतर आता प्रोग्रेशनचे 3 टाइप आहेत आणि त्यापैकी एक टाइप अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणून आता या ठिकाणी स्टेटमेंट आपल्याला असं करता येईल, ऑल पहा लक्षात घ्या, ऑल प्रोग्रेशन्स आर sequence but all sequences are not progression, such that all arithmetic progression are a progression but all progression are not arithmetic progression. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर इथं आतापर्यंत आपण जे काय डिस्कस केलं याला थोडक्यात एकदा नोट करूया. इथं पहा, लेटेस्ट रिमेंबर आपल्याला सांगितलंय, इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स tn+1 मायनस tn. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे tn+1 मायनस tn म्हणजे काय? t म्हणजे टर्म्स, n म्हणजे ऑर्डर, n+1 म्हणजे उदाहरणार्थ n ची व्हॅल्यू जर मी समजा इथं 5 घेतली तर n+1 म्हणजे 5+1 आणि मायनस t5 म्हणजे याचा अर्थ काय? 6 टर्म मधनं 5th टर्म मायनस करणे. एवढं ते सोपं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच याचा काय अर्थ झाला की सिक्वेन्सच्या कोणत्याही दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल, कॉन्स्टंटचा अर्थ एक स्थिर संख्या, न बदलणारी संख्या जर असेल, इथे पहा कॉन्स्टंट असेल, तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणणार आहोत? इज कॉल्ड एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. लक्षात घ्या, इन अ सिक्वेन्स इफ द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज द कॉन्स्टंट देन द सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर ही झाली अरिथमेटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन. या अगोदर आपण सिक्वेन्सची डेफिनेशन पाहिली, प्रोग्रेशनची पाहिली, आता अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी काही उदाहरण आपण समजावून घेऊया. जसं की पहा, इथं समजा 2 6 18 54 हे जर उदाहरण आपण घेतलं तर यामध्ये पहा, लक्षात घ्या, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जर डिफरन्स आपण काढला तर 6 - 2 म्हणजे काय येईल? 4. इथे पहा 6 - 2 = 4. त्यानंतर 18 - 6 = 12. आणि मग या ठिकाणी काय लक्षात येतं आपल्या? डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज नॉट सेम, देअरफॉर इट इज द सिक्वेन्स, इट इज द प्रोग्रेशन, बट इट इज नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही सिक्वेन्स आहे, प्रोग्रेशन पण आहे, पण अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी पहा, या ठिकाणी इथं जर आपण समजा असं घेतलं, या उदाहरणामध्ये जर
अशा पद्धतीने आपण जर घेतलं तर इथं काय लक्षात येत आहे बघा, इथं आपण कोणत्याही दोन टर्म्स मधून अगोदर म्हणजे पहा कोणत्याही दोन टर्म्सला जर विचारात घेतलं तर 11 - 9 इथे निघेल डिफरन्स 2, 9 - 7 2 आणि त्यानंतर 7 - 5 also 2 आणि 5 - 3 परत 2च आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस कॉमन डिफरन्स जो आहे तो कॉन्स्टंट येतोय. कॉन्स्टंट येतोय याचा अर्थ काय, difference between any two consecutive term is the same, therefore that progression is arithmetic progression. ते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग या ठिकाणी तीन आपण ज्या डेफिनेशन बघितल्या आहेत त्या तिन्ही लक्षात ठेवा. फर्स्ट सिक्वेन्स, प्रोग्रेशन अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन ची परत एकदा सांगतो. अरिथमेटिक प्रोग्रेशन इज द sequence in which difference between any two consecutive term is the same. तर या ठिकाणी त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि शॉर्ट मध्येच त्याला आपण AP असे म्हणणार आहोत. त्यानंतर पहा, in an AP the difference between two consecutive term is constant and it is denoted by D. लक्षात घ्या, आताच आपण ज्यावर चर्चा केली, in AP means in arithmetic progression difference between any two consecutive term is same and it is denoted by D. तिला D ना आपण रिप्रेझेंट करू शकतो. आणि त्यानंतर थर्ड नंबर मध्ये डिफरन्स D can be positive, negative or 0. हा जो डिफरन्स D आहे कॉन्सेक्युटिव्ह टर्म्स मधला, तो हा पॉझिटिव्ह पण असू शकतो जसं इथे निघालाय, निगेटिव्ह पण असू शकतो आणि 0 पण असू शकतो. आणि फोर्थ मध्ये इन अन AP इफ द फर्स्ट टर्म इज A, फर्स्ट टर्म काय असेल, A असेल अँड कॉमन डिफरन्स इज द D, then the terms in the sequence are A plus B and A plus 2D. म्हणजे काय, जर फर्स्ट टर्म A आहे आणि कॉमन डिफरन्स D आहे तर फर्स्ट टर्म झालं A, सेकंड टर्म जे आहे ज्याला आता T1 म्हणजे फर्स्ट टर्म असतं, T2 means T2 equal to A plus D T3 equal to, आता इथं पहा A प्लस D हे जे सेकंड टर्म आहे यामध्ये परत D आपल्याला ऍड करायचं, म्हणजेच काय होत आहे, A प्लस 2D, A प्लस 2D. आणि या पद्धतीनं जर फोर्थ टर्म आपण जर फाइंड केलं T4 तर ते होईल A प्लस 3D. आणि फिफ्थ टर्म जर आपण फाइंड केलं T5 इज इक्वल टू, तर सांगा A प्लस 4D. करेक्ट. आणि जर समजा आपण 27th टर्म जर फाइंड केलं T27, 27th टर्म, तर A म्हणजे फर्स्ट टर्म प्लस इथं जे ऑर्डर आहे त्यापेक्षा एक D कमी घेऊन आपल्याला ऍड करायचं असतं, म्हणजेच इथं 26D. तर या ठिकाणी मित्रांनो आपण या चॅप्टरचे इंट्रोडक्शन या पार्ट मध्ये व्हिडिओच्या केलेला आहे, ज्यामध्ये सिक्वेन्स, प्रोग्रेशन आणि अरिथमेटिक प्रोग्रेशन या तिन्हींचा अर्थ, डेफिनेशन आणि उदाहरण आपण पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळं येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मेसेजद्वारे मिळत राहणार आहे. आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करायचं आहे, बेल बटन तुम्हाला दाबायचं आहे, त्याद्वारेच तुम्हाला नवीन व्हिडिओचे मेसेज मिळत असतात. आपण या व्हिडिओमध्ये इथं थांबूया, यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज पाहू.